तुम्हाला एखाद्याचं चांगलं करता येत नाही ना, करू नका. परंतु एखाद्याचं वाईट करण्याचं पाप तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करू नका. एखाद्याला घर बांधून देता येत नाही, देऊ नका. परंतु एखाद्या गरीबाचं झोपडं जाळण्याचं पाप तुम्ही तुमच्या जीवनात करू नका. एखाद्याच्या दुःखावर मलमपट्टी करता येत नाही, करू नका. परंतु कमीत कमी त्याच्या दुःखावर मीठ आणि मिरची चोळण्याचं पाप तुम्ही करू नका. घेऊया रामकथेचा संदेश. या रामप्रभूच्या कथेचा विचार आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. रामप्रभूची कथा ही अगम्य आणि अपूर्व अशी असणारी कथा आहे. बंधू प्रेमाची शिकवण देणारी माझ्या रामप्रभूची कथा आहे. दाम्पत्य जीवनाचं अनन्य प्रतिपादन करणारी रामप्रभूची कथा आहे. सत्य आणि समर्पणाची ही कथा आहे. सांगू, भावाने भावावर कसं प्रेम केलं पाहिजे हे आम्हाला रामायणातून कळतं. दाम्पत्य जीवन किती अनन्य असलं पाहिजे हे आम्हाला रामायणातून कळतं. सत्य आणि समर्पण कसं असलं पाहिजे हे आम्हाला रामायणातून कळतं. आणि म्हणून या कथेची आजही आपल्या घराला गरज आहे. सांगू, ही कथा मी सांगितलं मंदिरातील किंवा मंडपातील कथा नाही, प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. आणि आपल्याही घराचं मंदिर बनावं असं ज्याला वाटत असेल त्याने या रामायणाचा विचार करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची, अत्यंत महत्वाची. एक 5-10 मिनिटामध्ये आपण थांबणार आहोत. या कथेचा आपण भाव पाहणार आहोत की रामप्रभूची कथा बंधू प्रेमाची शिकवण देणारी कथा आहे. पुढे तर आपल्याला तो प्रसंग येणारच आहे, परंतु बंधू प्रेमाची शिकवण देणारी कशी कथा आहे याचा विचार आपण करणार आहोत. या देशातील प्रत्येक रक्ताच्या थेंबाने या मातीवर प्रेम करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. या देशातील प्रत्येक रक्ताने या मातीवर प्रेम करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. परंतु मातीवर प्रेम करण्याच्या अगोदर या रक्ताने आपल्या रक्तावर प्रेम करणं ही गोष्ट त्याहीपेक्षा महत्वाची. जे रक्त आपल्या रक्तावर प्रेम करत नाही ते रक्त या मातीवर काय प्रेम करेल, ते रक्त या देशावर काय प्रेम करेल. सांगू, जी माती आपल्याला बसण्यासाठी आधार देते, जी माती आपल्याला गाडी चालवण्यासाठी आधार देते, जी माती आपल्याला घर बांधण्यासाठी आधार देते, जी माती आपल्याला विमान उतरवण्यासाठी आधार देते ना, त्या मातीवर तर प्रत्येक रक्ताच्या थेंबाने प्रेम केलंच पाहिजे. परंतु त्या प्रेमाची सुरुवात अगोदर आपल्या रक्तावर प्रेम करण्याने केली पाहिजे. ऐका, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे रक्त आपल्या रक्तावर प्रेम करत नाही ते दुसऱ्यावर काय प्रेम करेल महाराज. रक्ताने रक्तावर कसं प्रेम केलं पाहिजे ही शिकवणारी माझ्या रामप्रभूची कथा आहे. ज्यावेळेस रामप्रभूचा वनवास निश्चित होतो, निश्चित झाल्याच्या नंतर सगळ्या अयोध्येमध्ये बातमी पोहोचत होते. लखनजीच्या कानावरती ही बातमी जाते. समाचार जब लक्ष्मण पाये, समाचार ज्यावेळेस लक्ष्मणाला भेटतो त्यावेळेस लखनजी दान 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 पायाचा आवाज करत कौसल्याच्या सदनामध्ये येतात. रामप्रभू त्या ठिकाणी उभे आहेत. कौसल्या माता आहे, जानकी त्या ठिकाणी उभे. लखनजी येतात. लखनजी आज दर्शन घेत नाहीत. लखनजी रामप्रभूकडे अंगुली निर्देश करतात आणि रामप्रभूकडे पाहून लखनजी म्हणतात, दादा, मी जी गोष्ट ऐकतोय ती गोष्ट खरी आहे का? हा लखन, तू जी गोष्ट ऐकतो ना ती गोष्ट अत्यंत खरी आहे लखन. दादा, मी जी गोष्ट ऐकतो ती गोष्ट जर खरी असेल ना तर हा खूप मोठा अन्याय दादा. आणि जर अन्यायाला वेळीच प्रतिबंध केला नाही तर अन्याय शिरजोर होत असतो आणि तो अन्यायच परत न्याय होत असतो दादा. अन्यायाला न्याय जर होऊ द्यायचं नसेल तर त्या अन्यायाला वेळीच प्रतिबंध करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे दादा. अहो, जिने तुम्हाला वनवास दिला असेल ना तिला मी अखंड वनवास दिल्याशिवाय राहणार नाही, अखंड वनवास दिल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस लखनजीचे हे शब्द रामप्रभू ऐकतात त्यावेळेस रामप्रभू लखनकडे पाहतात आणि लखनला म्हणतात, अरे लखन, माझ्या वनवासाचं कारण माझी आई नाही, माझ्या वनवासाचं कारण माझे बाबा नाहीत. अरे दादा, मग तुमच्या वनवासाचं कारण आहे काय? काय सुंदर उत्तर माझ्या प्रभूने दिलं, काय सुंदर उत्तर माझ्या प्रभूने दिलं. रामप्रभू म्हणतात, लखन ऐक, माझ्या वनवासाचं कारण काय आहे? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकयी ना दोषी
त्याग कानन याचा असे सर्व साज खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा माय कैकयी ना दोषी नभे दोषितात राज्य त्याग कानन याचा असे सर्व साज खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना गुणाचा. लखन, माझ्या वनवासाचं कारण खऱ्या अर्थाने माझं प्रारब्ध आहे. रामप्रभू लखनकडे पाहतात आणि लखनला काही नीती समजावून सांगतात. लखन, एक गोष्ट लक्षात ठेव, मोठ्या भावाने नीती सांगितली पाहिजे, लहान भावाने ती नीती ऐकली पाहिजे. अरे, ज्या देशातील प्रजा ज्या राजावर नाराज असते ना, तो राजा नरकाचा अधिकारी असतो. लखन, अरे आत्ता 14 वर्ष पूर्ण होतील, मी आत्ता परत येईल. अरे भरतही घरी नाही, बाबाची तब्येत बरी नाही, आणि जर एखाद्या वेळेस भरताने या राजगादीचा स्वीकार केला नाही ना लखन, तर तुला या राजगादीवर बसावं लागेल. त्यावेळेस लखनजीला कैकेयीपेक्षा सुद्धा रामप्रभूचा जास्त राग येतो, आणि कैकेयीपेक्षा रामप्रभूचा जास्त राग आल्याच्या नंतर लखनजी रामप्रभूकडे पाहतात आणि लखनजी म्हणतात, दादा कोणाला नीती सांगताय तुम्ही? दादा कोणाला नीती सांगताय? अरे, ज्याला कीर्तीची गरज असेल तो नीतीचा विचार करेल, ज्याला कीर्तीची गरज असेल तो गादीचा विचार करेल, आणि ज्याला मुक्तीची गरज असेल तो नीतीचा विचार करेल. मला कीर्तीचीही गरज नाही आणि मला मुक्तीचीही गरज नाही. मला फक्त आणि फक्त माझ्या दादाची गरज आहे. मला फक्त आणि फक्त माझ्या दादाची गरज आहे. मी तुमच्यासोबत वनवासामध्ये येणार आहे, तुमच्यासोबत वनवासामध्ये येणार आहे. ज्यावेळेस लखनजीचे हे शब्द ऐकल्या जातात, रामप्रभू लखनजीला म्हणतात, काही हरकत नाही लखन, ये माझ्यासोबत, पण एक काम कर म्हटले, सुमित्रा मातेची आज्ञा घेऊन ये. रामप्रभूला वाटतं की सुमित्रा म्हणेल, अरे लखन, जर राघवला एकट्यालाच वनवास असेल आणि तो जर नाही म्हणत असेल तर कशाला जातो त्याच्यासोबत, असं रामप्रभूला वाटतं. त्यावेळेस रामप्रभू लखनजीला सुमित्रा मातेची आज्ञा घेण्यासाठी पाठवतात. लखनजी सुमित्रा मातेची आज्ञा घेण्यासाठी त्या ठिकाणी सुमित्रेच्या सदनामध्ये येतात. सुमित्रेच्या सदनामध्ये आल्याच्या नंतर सगळ्या अयोध्येला जी बातमी माहीत आहे ही मात्र सुमित्रा मातेला अजून माहीत नसते. सुमित्रा लखनकडे पाहते आणि लखनच्या अंगावर ज्यावेळेस वल्कल पाहते त्यावेळेस सुमित्रा लखनकडे पाहते आणि लखनला म्हणते, लखन, अरे ज्या दिवशी माझा राघव राजगादीवर बसणार आहे त्या दिवशी तुझ्या अंगावरती राजवैभवी पोशाख पाहिजे होता, तू वल्कल धारण करून आलाय. अरे जर माझ्या राघवच्या विषयी तुझ्या मनामध्ये अनुचित विचार असेल ना, अयोध्येत थांबू नको, वनामध्ये निघून जा. त्यावेळेस लखनजी सुमित्रा मातेकडे पाहतात आणि म्हणतात, मा, वनामध्ये जाण्यासाठी आलोय, वनामध्ये जाण्यासाठी चालोय, एकटा जाणार नाही, दादा सुद्धा सोबत आहे. का दादा जाणार आहे? सगळा वृत्तांत ज्यावेळेस सुमित्रा मातेला सांगितला जातो त्यावेळेस सुमित्रा माता कैकेयीला दोष देते आणि सुमित्रा माता लखनकडे पाहते आणि लखनकडे पाहून सुमित्रा म्हणते, लखन, अरे जर तुझा दादा राघव जर वनवासात जात असेल तर मग तुझा अयोध्येत काय काम आहे? आणि तू माझ्याकडे कशासाठी आलास दादा? एक गोष्ट लक्षात ठेव लखन, ज्या ठिकाणी तुझा दादा असेल ना त्याच ठिकाणी तुझी अयोध्या आहे. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, आजपासून तुझी आई सुमित्रा नाही, आजपासून तुझी आई जानकी आहे, आणि आजपासून तुझे वडील दशरथ नाही, आजपासून तुझे वडील रामप्रभू आहेत. जा बाबा जा. तुम्हारी मातु बैदेही पिता राम सब भाती स्नेही. आजपासून तुझी आई जानकी आहे, आजपासून तुझे वडील श्रीराम आहेत,
जा बाबा जा, जा बाबा जा. सुमित्रा माता लखनकडे पाहते आणि लखनला विचारते, लखन माझ्याकडे कशासाठी आलास तू? माझ्याकडे कशासाठी आला? काय सुंदर आहे गड्या. लखनजी म्हणतात, मा तुझ्या आज्ञा घेण्यासाठी आलो, तुझ्या आज्ञा घेण्यासाठी आलो म्हटल्याच्या नंतर सुमित्रा माता लखनकडे पाहते आणि लखनला म्हणते, लखन माझ्या दुधाचा हिशोब तू दिला नाहीस. लखन माझ्या दुधाचा तो हिशोब दिला नाहीस. असाच प्रसंग घडला होता. आपल्याला शिवनेरी जवळ आहे महाराज, आपल्याला शिवनेरी जवळ आहे. असाच प्रसंग घडला होता. शिवाजी महाराज आपल्या काही सवंगड्या सहित त्या शिवनेरीवरती खेळत होते आणि खेळत असताना काही भिकारी त्या ठिकाणी आले. राजाचा मुलगा दिसतो म्हणून शिवाजी महाराजांना विचारलं, काय रे, काय तुझं नाव? त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं, शिवाजी, शहाजी भोसले, हा किल्ला आमचा आहे, वतनदार आहोत, आम्ही वतनदार आहोत. त्यावेळेस त्या भिकाऱ्याने सांगितलं, बरोबर आहे, तुम्ही वतनदार आहात, तुमच्याकडे खूप श्रीमंती आहे, तुम्ही खूप मोठे आहात, परंतु आम्ही गरीब आहोत, भिकारी आहोत. म्हटले 4 दिवसापासून उपवासी, जा तुमच्या आईला विचारून या की 4 दिवसापासून उपवासी असणारे भिकारी आलेत, त्यांना जेवण मिळेल का? रामायणाचे, महाभारताचे, भागवताचे संस्कार शिवाजी महाराजांवरती जिजाऊ मासाहेबांनी केले होते. रामायणाचे संस्कार असल्यामुळे शिवाजी महाराज पळत 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 गडावरती गेले. आवाज दिला, मासाहेब, 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 मासाहेब म्हटल्याच्या नंतर मासाहेब बाहेर आल्याने विचारलं, काय कशासाठी आवाज देता शिवजी? शिवबा कशासाठी आवाज देता शिवबा? त्यावेळी शिवाजी महाराज म्हणतात, मासाहेब, अहो काही भिकारी आलेत गडावरती, 4 दिवसापासून उपवाशी म्हणतात. मासाहेब, आणू त्यांना आपल्या घरी, देताल त्यांना जेवायला मासाहेब, देताल त्यांना जेवायला मासाहेब, आणू त्यांना आपल्या घरी. हे शब्द जिजाऊ मासाहेबांनी ऐकले. जिजाऊ मासाहेबांनी आपला पदर कमरेला खोचला. जिजाऊ मासाहेबांनी आपल्या हातातल्या बांगड्या मागं सारल्या आणि खाड दिशी शिवाजी महाराजांच्या कानाखाली मारली. शिवाजी महाराजांनी हात आपल्या गालावरती ठेवला. शिवाजी महाराज म्हणतात, मासाहेब, याच्यासाठीच तुम्ही आम्हाला रामायण सांगितलं, याच्यासाठीच तुम्ही आम्हाला भागवत सांगितलं. रामप्रभू गरीबाची सेवा करण्यासाठी वनामध्ये गेले होते, याच्यासाठीच तुम्ही आम्हाला रामायण सांगितलं. मासाहेब, अहो भिकाऱ्यांना घरी जेवायला घेऊन येऊ का म्हटल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला मारलंय मासाहेब, तुम्ही आम्हाला मारलंय मासाहेब, तुम्ही आम्हाला मारलंय मासाहेब. त्यावेळी जिजाऊ मासाहेब शिवबाकडे पाहतात आणि शिवबाला म्हणतात, शिवबा, खऱ्या अर्थाने माझ्या दुधाचा हिशोब तुम्ही दिला नाही. माझ्या दुधाचा हिशोब मला तेव्हा भेटला असता शिवबा, की जेव्हा तुम्ही मला न विचारता त्या भिकाऱ्यांना गडावर घेऊन आला असतात आणि त्यांना जेवू घातलं असतं ना, तेव्हा खऱ्या अर्थाने मला माझ्या दुधाचा हिशोब भेटला असता. तुम्ही मला रामायण सांगताय, मला भागवत सांगताय, मला रामायण सांगताय, मला रामायण, खऱ्या अर्थाने रामायणाचा परिचय देण्यासाठी तुम्ही कमी पडलात, तुम्ही कमी पडलात. सुमित्रा माता म्हणते, लखन, अरे माझ्या दुधाचा हिशोब मला तेव्हा भेटला असता जेव्हा मला न विचारता तू 14 वर्ष राघवची सेवा करण्यासाठी वनात गेला असता, राघवची सेवा करण्यासाठी 14 वर्ष वनात गेला असता, माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही. त्यावेळेस लखनजी आपल्या आईचं दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन लखनजी ज्यावेळेस जायला निघतात त्यावेळेस सुमित्रा माता आहे. सुमित्रा माता लखनकडे पाहते. आपला मुलगा एखाद्या वेळेस ज्यावेळेस शिक्षणासाठी परगावी बाहेर जातो ना, त्यावेळेस त्याचं काय दुःख असतं हे फक्त आईला माहीत असतं गड्या. कारण आई ती आई असते, आई काय आत्या असते, आई काय मावशी असते, आई काय काकू असते का? नाही रे, आई ती फक्त आईच असते. 14 वर्ष मुलगा वनवासामध्ये जाणार आहे, आई ती आईच असते. त्या ठिकाणी सुमित्रा माता लखनकडे पाहते आणि लखनला म्हणते, लखन, माझ्या राघवची सेवा करण्यासाठी तू 14 वर्ष वनवासात चाललाय दादा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, सेवेचं पुण्य तुझ्या पदरात पडावं असं तुला जर वाटत असेल ना, सेवेचं पुण्य तुझ्या पदरात पडावं असं वाटत असेल तर तुझ्या स्वप्नामध्ये सुद्धा राग, रोष, ईर्ष्या, मद आणि मोह येऊ नये लखन. राग, रोष, ईर्ष्या, मद, मोह येऊ नये लखन. त्यावेळेस लखनजी सुमित्रा मातेकडे पाहतात आणि लखनजी म्हणतात, मा, स्वप्नामध्ये येऊ नये अशी तुझी इच्छा आहे ना, स्वप्नामध्ये येऊ नये अशी तुझी इच्छा आहे ना. मा, स्वप्न केव्हा पडत असते? स्वप्न केव्हा पडत असते? झोपल्यावर स्वप्न पडते ना मा, झोपल्यावर स्वप्न पडते ना. एक गोष्ट लक्षात ठेव माव, स्वप्नामध्ये जर तुझ्या माझ्या राग, रोष, ईर्ष्या, मद, मोह येऊ नये
अशी जर तुझी इच्छा असेल ना मा, हा सुमित्रेचा लखन शपथ घेतो की 14 वर्ष झोपणारच नाही तर स्वप्न कुठून पडेल. 14 वर्ष झोपणारच नाही तर स्वप्न कुठून पडेल. लखनजी सुमित्रा मातेचं दर्शन घेतात आणि रामप्रभू सोबत 14 वर्ष वनवासासाठी निघून जातात. ऐका, सख्खा भाऊ नाही महाराज, सख्खा भाऊ नाही, सावत्र भाऊ, सावत्र भाऊ. सुमित्रा मातेचा लखन आहे. लखनजी आपल्या भावाची, मोठ्या भावाची सेवा करण्यासाठी 14 वर्ष वनवासात जातात. सख्खा नाही, सावत्र भाऊ. आज आपल्याकडे सख्खा भाऊ ईद भऱ्या बांधासाठी आपल्या सख्ख्या भावाच्या घशात कुऱ्हाड घालतो आणि इथं सख्खा नाही तर सावत्र भाऊ एक नाही 14 वर्ष आपल्या भावाची सेवा करण्यासाठी अनवाणी पायाने वनामध्ये जातो. या बंधुप्रेमाची आपल्या घराला गरज नाही महाराज, गरज नाही, गरज नाही माऊली महाराज, गरज नाही आपल्या घराला. या बंधुप्रेमाची आजही आपल्या घराला गरज आहे. आणि म्हणून या रामप्रभूची कथा आपण ऐकणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. या बंधुप्रेमाची शिकवण देणारी ही कथा आहे. दाम्पत्य जीवनाचं अनन्य प्रतिपादन करणारी कथा आहे. दाम्पत्य जीवन कसं असलं पाहिजे, दाम्पत्य जीवनाचं अनन्य प्रतिपादन करणारी ही कथा आहे. आणि म्हणून या कथेचा विचार आपल्याला पुढच्या 6 दिवसामध्ये करायचे. अतिशय सुंदर अशी माझ्या प्रभूची कथा आहे. आपल्याला ही कथा ऐकायची. आज आपल्या कथेचा हा पहिला दिवस आहे. काही अडचणीमुळे पहिल्या दिवशी आपल्याला कथा सुरू होण्यासाठी जरा उशीर झाला, परंतु उद्या बरोबर 6:30 वाजता आपली कथा सुरू होणार आहे. ऐका, ही रामकथा रूपी गंगा जर आपल्या गावातून वाहत असेल तर मला असं वाटतं प्रत्येकाने या रामकथा रूपी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जरूर आलं पाहिजे, जरूर आलं पाहिजे. आणि तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात ना महाराज, आज तर तुम्ही आलातच, परंतु उद्या येत असताना आपल्यासोबत आणखी एक माणूस आपण सोबत घेऊन यायचा आहे. तुम्हाला तर तुमच्या कथेचं ऐकण्याचं पुण्य भेटणारच आहे, परंतु जो कथा ऐकायला तुम्ही घेऊन येताल त्याचा अर्ध पुण्य तुमच्या पदरामध्ये पडणार. म्हणजे तुमचं पूर्ण आणि त्याचं अर्ध असं 1.5 पट पुण्य तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून ही रामप्रभूची कथा ऐकण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने, आनंदाने या ठिकाणी यायचंय. आज हा आपला कथेचा पहिला दिवस आहे. आज आपल्या या कथेचा विराम होत आहे. उद्या बरोबर 6:30 वाजता आपण सर्वांनी कथेसाठी उपस्थित राहायचंय. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट, गंगापूर आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, पुणेकर, मुंबईकर यांच्या माध्यमातून या कथेचं आयोजन सर्व ग्रामस्थांनी, सर्व सप्ताह कमिटी, सप्ताह मंडळाने केलेलं आहे. आपण मोठ्या संख्येने या कथेमध्ये उपस्थित राहावं अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करण्यात येत आहे. या ठिकाणी आजची कथा विराम घेते. विराम घेत असताना अगोदर कथेचा संदेश होईल. संदेश झाल्याच्या नंतर ज्या काही सूचना असतील त्या सूचना संयोजक सांगतील. नंतर आरती होईल आणि आरती झाल्याच्या नंतर पसायदान होऊन या कथेची सांगता होईल. तोपर्यंत कोणीही आपली जागा सोडायची नाही. आपण कथेचा अगोदर संदेश घेणार आहोत. आपण संदेश देत असतो. तुम्हाला एखाद्याचं चांगलं करता येत नाही ना, करू नका, परंतु एखाद्याचं वाईट करण्याचं पाप तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करू नका. एखाद्याला घर बांधून देता येत नाही, देऊ नका, परंतु एखाद्या गरीबाचं झोपडं जाळण्याचं पाप तुम्ही तुमच्या जीवनात करू नका. एखाद्याच्या दुःखावर मलमपट्टी करता येत नाही, करू नका, परंतु कमीत कमी त्याच्या दुःखावर मीठ आणि मिरची चोळण्याचं पाप तुम्ही करू नका. घेऊया रामकथेचा संदेश.